मित्रांनो, मी दिनेश भरत रसाळ, दिनेश रसाळ फाउंडेशन. मित्रांनो, काल आपण मोहीम राबवली होती की उन्हाचा चटका एवढा आहे की आपण आता कोकम सरबत दिल्या. तर कालच्या भरगोस्त प्रतिसादानंतर पुन्हा एकदा आज आपण कोकम सरबत देणार आहोत आणि त्या कालच्यापेक्षा जास्त देणार आहोत. तर मला सहकार्य करा आणि मला अशाच प्रेरणा देत राहा. धन्यवाद. थँक्यू. आता आपण 3 कॅन टाकलेले आहेत या टाकीमध्ये आणि आता आपण कोकम सरबत बनवायला घेतलेलंच आहे. तर तुम्ही बघू शकता की हे बघा कसं आहे. आता कोकम सरबत रेडी आहे. आता याच्यामध्ये बर्फ टाकायचा आहे, बस, दुसरं काय नाही. तर मित्रांनो, बघू शकताय आजची मोहीम पण कंप्लीट झालेली आहे. आजचं कोकम सरबत संपलेलं आहे. तर आज आपण कालच्यापेक्षा थोडी मोठं भांडं आणि जास्त कोकम सरबत आणलं होतं. ती मोहीम कंप्लीट झालेली आहे. तर असंच आपण नवीन नवीन मोहीम राबवूया. फक्त तुमच्याकडनं मला सपोर्टची गरज आहे. असंच मला सपोर्ट करत राहा आणि लाईक आणि शेअर करत राहा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजची मोहीम कालच्यापेक्षा मोठी राबवली आहे. कारण काल कोकम सरबत आजच्यापेक्षा कमी होतं आणि आज कालच्यापेक्षा कोकम सरबत जास्त आहे आणि त्याला संपायला सुद्धा अर्धा तासही लागला नाही. कारण एवढा ऊन आहे आणि मला वाटताना सुद्धा मी चक्कर येते का असं वाटत होतं. कारण एवढं कडक ऊन आहे. मी स्वतः 1 ग्लास पिला तर मला पण बरं वाटलं. तर तुम्ही विचार करा, आपण जे काम करतो ते चुकीचं आहे की बरोबर आहे हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण वाटून झालेलं आहे सरबत. तर आता घरी निघूया कारण ऊन पण भरपूर कडक आहे. मी अजून जेवलो सुद्धा नाही. आता पहिलं घरी जाऊन हातपाय धुणार आणि मग जेवणार कारण ऊन भरपूर कडक आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे निस्वार्थी सेवा करा. फळ तुम्हाला वरती मिळेलच. तो बसलेलाच आहे, तो देईलच. थँक्यू व्हेरी मच.